पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज झाली फुलोरी हवा, होई लुक लुक मनी काजवा, भासतो रोजचा चांदवा, कानवा नवा निघाली नवा लाजवा, सूर हा कोवळा ताल वेडा खुळा, आज माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा अन तुझा हा लळा, आज माझ्या मनाला लागला, सूर हा कोवळा माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा माझ्या मनाला लागला. चिंगुडी चिंगू आमची शाणी. हे बघ चॉकलेट मिल्क आणलंय आजीने. घे बाबू घे. आनंदी मला नको आहे चॉकलेट मिल्क. हे काय नको, रोज रडते मला चॉकलेट मिल्क पाहिजे, चॉकलेट मिल्क पाहिजे. घे आता, आजीने आणलं ना. आणलं की नाही? घे. आनंदी मला नको आहे. अगं आणि आनंदी आनंदी काय, माझ्याशी बोल. हा आजी घे घे. आई चिडली ती, मी देते तिला माझ्या हातून. हे घे घे बाळा. गरम आहे. आजी परकी झाली. चिंगे चल, झाली का तयार तू? आज शाळेमध्ये आज प्ले डे आहे ना, आज भरपूर खेळायचंय आपल्याला. चला सोबत, आज बाबा येणार आहे तुझ्यासोबत. आनंदी तू येणार आहेस माझ्यासोबत? बाबा आला तर नाही चालणार आहे का? अहो असं नका करू. काय झालं? कोणाशीच बोलत नाहीये ती. ठीक आहे ग, मी यापूर्वी किती वेळा तिच्यावर चिडलोय, रागवलोय. थोडा वेळ ती राग धरून असते, पण नंतर शांत होते ते. बघ आता. ठीक आहे. आनंदी मला नाही बोलायचं आहे कोणाशी. पण मी अजून काही बोललोच नाही. ऐक ऐक तर माझं. अगं अहो अशी नाही ऐकणार ती. चूक नसताना ओरडलात ना तुम्ही तिला. आता कळलंय तुम्हाला की तिची चूक नव्हती, मग म्हणा ना सॉरी. त्याच्याशिवाय नाही ऐकणार ती. घे ऐक. ठीक आहे, सॉरी, माझं चुकलं. मी खरं तर तुझं काही ऐकलं नाही आणि तुझ्यावर ओरडलो. अगं पण तूच मला सांग ना, गेल्या काही दिवसांमध्ये तू पण किती चुका केल्या होत्यास. मग मला असं वाटलं की खरंच तुझ्याकडून ही चूक झाली असेल, म्हणून मी बोललो होतो असं. हा, एवढं का रागवायचं? आनंदी बाबा मला सॉरी म्हणतोय का परत ओरडतोय? अहो नाही नाही बाळा, मी तुला नाही ओरडत आहे. सॉरी, अगेन सॉरी. मी परत तुला सॉरी बोलतोय. आता ह्याच्या पुढे मी असं ओरडणार नाही तुला. हवं तर तू मला आत्ता ओरडलो म्हणून जी हवी ती शिक्षा दे. अगं बाई, बघितलंस? शेवटी बाप आहे तिचा, माझा ऐकणारच. बाबा हात पुढे कर. मला तुला ना 5 फटके द्यायचेत. हा, अहो करा ना हात पुढे करा. राघवा हात पुढे कर. बघ असा. बाबा कर हात पुढे. आय. इट्स ओके, काही हरकत नाहीये. तुझा
एवढं काय जातं ओके म्हणाला, अजून 4 फटके बाकी आहेत. दे. बाबा कधी कधी माझी मोठी चूक असते तेव्हा तू छोटी पनिशमेंट करतोस ना, म्हणून तुला पण छोटी पनिशमेंट. ठीक आहे, थँक्यू सो मच, थँक्यू. बाबा मी मोठी झाले, लहान मुलासारखं वागू नकोस. माझ्यासाठी तू नेहमी छोटीच असणार आहे. गप. बरं ठीक आहे. आनंदी तू पण येतेस ना? कुठे? नाही ना, तू तयारी करून घे, तोपर्यंत चिंगीची तयारी मी करतो. ठीक आहे? आई मी हो बाळा. चिंगी, हा बाळा तू केस आहे ना असे वर बांधा, नाहीतर खेळताना ते डोळ्यावर येतील ना. हो. हा तर कशाने बांधे आपण, रिबिनने की? हा बोले बोल. ते पकड. बरं, ठीक आहे, दे. आणि हा बाळा तिकडे सावकाश खेळायचं. हा हा हो रे बाबा, मी लास्ट टाइम ना पडली होती, आता मी नीट खेळेन. बरं, ठीक आहे, व्हेरी गुड. माझ्या लेकीला सगळं जमतं आता. माझी लेक आता मोठी झाली आहे ना, एवढीशी चिंगी नाही राहिली आता. येस. हा आणि बाळा अगं ते त्या बाई आल्या होत्या ना, काय नाव होतं मित्राचं, रोहनची आई आली होती ना ते. तर अगं त्या आनंदीला तुझी आई असं म्हणाल्या. तुला कसं वाटलं ते? ए चिंगी बाळा, झालं आवरून? किती छान दिसतेस. हे बरं झालं हा केस बांधलेस तू, तिथे त्रास नाही होणार तुला खेळताना. बरं तू रोहनला सांगितलंस का आपण बॉल आणणार आहे? हा बॉल कुठे आहे? मी तुला सांगितलं होतं ना बॉल काढून ठेव. कुठे ठेवलास बॉल? आनंदी बरं झालं, मी ठेवते हा तुझ्या बॅगेत. अगं आनंदी आनंदी, अगं हवाच नाही यात. तेच सांगत होती हवा नाहीये त्यात. मग आता आधी सांगायचंस ना मला. पंप कुठे? खाली कुठे? थांब जरा. कुठे आहे का? कुठे सापडला? सॉरी. हे बघितलं ना. हे हा असं ना, हे मी करते, तुम्ही पटापट आवरा. हा अहो आवरा हा पटकन. हा आपण सॉस घालूया. ये बाळा, तुला माहितीये आई म्हणजे काय असतं माहितीत ना? आपल्याला जेव्हा आनंद होतो ना, तेव्हा सर्वात जास्त आनंदी आपली आई असते. आईला आपली खूप काळजी असते. चिंगी बाळा, जाताना पाण्याची बॉटल घ्यायला हवी आपण. खेळताना घसा सुकेल ना तुझा. मी घेते हा पाण्याची बॉटल. आणि हो त्या अंगाला क्रीम लावून घे, बाहेर खूप ऊन आहे. आपल्याला जेव्हा भूक लागते ना, तर त्याही आधी आईला कळतं की आपल्याला भूक लागली येते. चिंगी बाळा, तुला 4 वाजता भूक लागते ना, सँडविच घेते हा तुझ्यासाठी. भूक लागली की सांग मला तिथे. आणि आपल्याला कुठली गोष्ट नाही आवडत हे आपल्या आधी आईला कळतं. आणि हो, जर तिकडे कोणी काही बोललं ना तुला, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. बाबा मला वाईट नाही वाटलं त्या काकू आनंदीला माझी आई म्हणाल्या म्हणून. इट्स ओके रे, चालेल मला लोक आनंदीला माझी आई म्हटले तर. हॅलो, ही आमची टीम म्हणजेच टीम चिंगी. ही आमची टीम, टीम रोहन.
आनंदी पंच या. अहो बॉल त्या बाजूला टाकायचं ना. पण सावकाश हा. लगोरी खेळली मी, हे पण जमेल मला. चिंकी चिंकी पुढे जा पुढे जा. अरे आनंदी ग्रेट जॉब लव्स यू. घाम आलाय तुला. तुला ते देऊ का? हे काहीतरी आणलंस ते. मी पॅड हा नको. नक्की. हा. पाणी लागलं तर सांगा मला. सावकाश. खेळाकडे लक्ष दे ना, आम्हीच दोघे खेळतोय. हो खेळतो ना, मी सुद्धा खेळतोय. आपण जिंकणार नाही नाहीतर. हो हो जिंकूया आपण. चिकी बाळा पास कर. चिकी घे 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 चिकी. अहो मारा ना. चिकी काय झालं? काही नाही. पाणी हवंय? थोड्या वेळाने घेईन मी. दमला? नाही मला वाटतं नाही जमत आहे तुम्हाला. वय झालंय तुमचं. माझं वय नाही झालंय. कुठे गेला? ये. कळलं? माझं वय नाही झालंय. अगं नाही ग, मला कोणी सांगितलं नाही. पण काय आहे ना, मलाच घरी बसून कंटाळा येतो अगं. म्हणून मग म्हंटल की तुला फोन करावा. बघ ना ग, तुझ्या ओळखीत एखादी नोकरी असेल तर. नाही नाही तसं काही ठरलेलं नाहीये, पण जवळच असेल तर बरं होईल. काय फार खर्च होतो ना, आणि उगाचची दगदग. वर्षा ए वर्षा मी करते तुला फोन. पिझ्झा हो, चल, मागवलाय. बाय. पिझ्झा मागवलाय तुझ्या. पिझ्झा नकोय मला. पिझ्झा काय? नकोय मला. पिझ्झा नकोय तुला? बरं आहे ना माझ्या बाळाला? आई बरी आहे ग मी. पिझ्झा पिझ्झा नकोय तुला? काय काय लपवतेस का माझ्यापासून? मी काय लपवणार आहे तुझ्यापासून? कोणाशी बोलत होतीस? ऐकलंस ना तू? आता देवाने काय कानाला दारं दिली आहेत? पडलं कानावर. म्हणजे मला शब्द नाही कळले कोणाची काय काय बोलत होती ते, पण तू बोलत होतीस असं मला वाटलं. कोणाशी बोलत होतीस बा?
मैत्रिणीशी बोलत होती. झालं? हा म्हणजे हा. बोल तू मैत्रीण. अगं बस ना. काय आई? मैत्रिणीशी बोलतेस बाळा, माझ्याशी पण बोलत जा ना, आईशी बोलत जा ना. आईला वाटतं बाळ आपल्या बाजूला बसावं, बोलावं. खूप दिवसाचं तुझ्याशी बोलायचं होतं मला. बोलेल बोलेल म्हणते, माझी हिंमत नव्हती होत बाळा. म्हणतात ना, चुका करायला जास्त हिंमत नाही लागत, पण चुका कबूल करायला जास्त हिंमत लागते सोन्या. हो, मग आता कुठून आली हिंमत? आनंदीमुळे. तुला माहिती आहे ना, ती बाई ती दाराशी आलेली चिंगीवर कसे आरोप करत होती. काय तर म्हणजे तिच्या मुलाचा टॅप का फॅब आपल्या चिंगीने चोरला. आपल्या दाराशी आली. आम्ही पण सगळ्यांनी पहिल्यावर घेतलं चिंगीला. का का असं केलं, का बोल, का केलं असं. एकच व्यक्ती अशी होती की जिने आपल्या पदराखाली घेतलं. ती होती आनंदी. ती तर तिची सख्खी आई पण नव्हती, तरी पण आपल्या बाळाला पाठीशी घातलं तिनं. त्या बाईशी भांडली. आणि मी माझ्या पोरीवर जेव्हा वेळ आली तेव्हा माझ्या पोरीलाच गुन्हेगार ठरवलं. तिलाच अदवा तद्वा बोलत बसले. काय मी काय केलं त्याच्या, मला त्याच्यासाठी माफ कर. मला खूप त्रास होते, ते सगळं आठवलं की त्रास होतो का सोन्या. परत एकदा विचारते, मला माफ कर. मी आता परत असं नाही करणार, असं नाही करणार. माझ्या बाळाच्या पाठीशी उभी राहीन मी. हा, मला माफ करशील? एकदा आईला म्हण ना, आई तुला माफ केलं. बोल ना एकदा सोन्या. तू नक्की माझ्या पाठीशी उभी राहशील? हो, तू म्हणशील ते करीन राजा मी. बघ हा. नाही आई, जाऊ दे, तुला नाही जमणार. तू बोल ना बाळा, तू म्हणशील तर तू बोलून बघ ना. जीव पण काढून देईन माझ्या सोन्यासारखी. बरं ठीक आहे. हा, मग सिरियल माझ्या आवडीची बघायची. तू टीव्ही लाव, तू जे दाखवशील ते बघेन मी शांतपणे. पिझ्झा पिझ्झा पण माझ्या आवडीचाच मागवायचा. हो ग राजा, तू ऑर्डर कर, मी खाईन. म्हणजे तू मागवलेला मी खाईन. हो हो. बर. हा, बर. तुझ्या खोलीत जी चॉकलेट्स लपवलीस ना, ती माझ्या बरोबर शेअर करायची. हे जर अति होतंय, अति होतंय. तूच म्हणालीस ना की मी सांगीन ते करीन. तुझ्या सांगण्याला पण काही मर्यादा हव्यात ना सोन्या. जाऊ दे आई, तू काय माझ्या पाठीशी वगैरे उभी राहणार नाही. आता उद्या तू म्हणशील उडी मार, म्हणजे मी जीव द्यायला तयार आहे ग, पण उडी मारणं बरोबर आहे का मला सांग. आई, काय सांगायचं हे मला कळतं. चॉकलेट, मी तुझ्या पाठीशी उभी राहीन असं म्हटलं. मी पाठीत चॉकलेटच्या आणि पाठीशी उभं राहण्याचं काय चिंगी घे. आई बघ ना, किती रक्त येतंय. खूप दुखतंय मला. हे बघ येनी पाडलं मला. रोहननी मुद्दामून पाडलंय. सॉरी चिंगी, चुकून धक्का लागला. सांग याला, मला नको याचं सॉरी. असं भांडायचं नाही बाळ. औषध लावूयात, बरं वाटेल. पण औषध तर झोपेल ना. नाही थांबा, काय नाही, आम्ही औषध पाणी करतो तिला, तुम्ही खेळा.
का हा, हा. रडू नको रडू बसवा. सावकाश. अजून हवंय काय नाही. औषध लावते आम्ही. औषध लावल्यावर झोंबेल ना ग आई. आईने औषध लावलं की नाही झोंबत. किती धीट आहे माझी चिंगी.